प्लॅन बनलेला आहे ढग्याला जायचा. तर आम्ही ढग्याला चाललो आहे. माझ्या मागे बसलेला आहे शुभम भाऊ. शुभम भाऊ, काय म्हणणं आहे तुमचं? बस मजेत आहे भाऊ, आनंदी. आणि हे आमचे भाऊ, हे आमचे ड्रायव्हर भाऊ मंगेश भाऊ गुलालकर. मंगेश भाऊ हाय. तर हा आहे ढग्याला जायचा रस्ता. बघा असं जो रोड नव्हता आपण तो तुटलेला रस्ता आहे. नाही जात महागाई. हे बघू शकता पुला इकडे. हे तो रस्ता तिथून बंद असून बोल. आमची बाईक इथे आहे. हा मिररमध्ये एक बाईक मागं आहे. हे आमचे खुंकार माणसं. हा समोरचे आले का आपले माणसं काही? दिन भी क्या दिन थे म्हणते ना. हो दिन भी क्या दिन थे. गाईला वाटत असं एवढी गर्दी. मित्रांनो, ह्या बघा गाई एकदम गवडाऊ गाई म्हणतात काहीतरी यांना. काहीतरी आहे ना. हा काहीतरी. आणि हे इकडे मंदिर आहे. हे भाऊ चालले दर्शनाला. असा आपण वारीला चाललो आहे ना. वारीले. हा खडतर प्रकारचा रस्ता आहे आणि आपण तिथून चालत आहोत. आणि आमचे भाऊ गाडी चालवत आहे. तर खूप तुफान गाडी चालवून राहिले. तुम्ही पाहू शकता स्पीड कितीचे आहे भाऊ. हे ते माहिती नाही आम्हाला. 1000-1500 काहीतरी स्पीड आहे. आणि आमची गाडी एकदम त्या गाडीच्या अलगद पाठीमागे आहे. आणि 2 मिनिटात आम्ही त्या गाडीला ठोकणार आहे, म्हणजे ठोकणार आहे. तुम्ही पाहू शकता. बस तुम्ही 2 मिनिट वेट करा. आम्ही जाता एक बंपर ऑफर पाहिला. तुम्हाला बंपर नाही पाहिजे, ऑफर नाही पाहिजे नव्हता. तर त्यामध्ये बंपर नाही दिसलं, ऑफरच होते. तर ते गोष्ट नंतर सांगतो तुम्हाला. आता तुम्ही बघू शकता बस 2 मिनिटाचं अंतर आहे. हे जर आम्ही कव्हर केलं ना तर या समोरच्या गाडीला आम्ही अलगद ठोकू शकतो. 100% ठोकू शकतो. तर 2 मिनिट वेट करा तुम्ही. बस जस्ट 1 मिनिट. जस्ट 1 मिनिट आम्ही ओव्हरटेक करूया. माझी पोलीस दिसू राहिले. अरे इकडे आर्मी मॅन दिसत आहे भाऊ. त्याची अमर राजूरकर. पुन्हा खडतर रस्ता आलेला आहे. गड्ड्या गुड्ड्याचं काय माहीत कुठून घातलेलं ते. तर तो पाठीमागे बसला आणि तो अमर आहे. तो वही आहे बंदावाला. तर पोलीस अमर तो आता IPSची तयारी करत आहे. पण तुम्हाला सांगतो एक सिक्रेट आहे. तो तयारी IPSची करत आहे पण पोलीस भरती देऊन द्यायला वर्षी. क्या बात आहे. तर समोर येतल्या. तर जस्ट आम्ही ओव्हरटेक केलं. यस आम्ही ओव्हरटेक केलं. हे बघा आम्ही ओव्हरटेक केलेलं आहे यांना, यांची गाडी मागे. तर यस आम्ही जिंकलेलो आहे. 3रं प्राईज मुख्य आहे म्हणा आमचं. 3रं प्राईज. तर हे एक सामर गाडी आहे. तर या गाडीला आम्हाला ओव्हरटेक करायचं आहे. यांना पण. तर आमचे ड्रायव्हर भाऊ एकदम जोरात चल रहा है. जी जान लगा दो इस गाड़ी को, ओवरटेक करना है अपने को. उड़ा दो इसको, उड़ा दो. ये बात इनको हमने ओवरटेक कर लिया. क्या बात है. आता 220. बस आता हे समोरची गाडी आहे. तर आम्ही या गाडीला ओव्हरटेक करणार आहे. 1 मिनिटात आम्ही ओव्हरटेक करू हिला. तर तुम्ही बघू शकता आम्ही ओव्हरटेक केलेलं आहे या गाडीला. तर सर्वात समोर आता आम्ही आहे. आम्ही पहिलं बक्षीस जिंकलेलं आहे. आणि ते बक्षीस माहीत नाही काय असेल. तुम्ही पाहू शकता सगळ्या गाड्या आमच्या मागे. तर आणि ते भावने करके दिखाया जो भी आहे. आम्ही पहिलं आलेलो आहे. आणि ते जे काही आम्हाला बक्षीस मिळणार आहे ते शुभम भाऊ सांगेल ते काय बक्षीस आहे. तर शुभम भाऊ काय बक्षीस आहे? आपल्याला काय म्हणते बघा, ते पळसाचे पानं आणि त्याचा डोना बनवून पाणी प्यावं लागणार आहे आपल्याला. क्या बात है. गजब बक्षीस दिया आपने सर. सॅल्यूट. आपण ढगा माझ्या गावावरून 10 किलोमीटर काहीतरी आहे. तर ढग्याला पोचलेलो आहोत. तर एकदम मस्त सीन आहे इथचा. मी दाखवतो तुम्हाला. आणि हा पोरगा आल्याबरोबर फोटोशूटला लागलेला आहे.
आणि अशी पोच देऊ का तशी पोच देऊ का म्हणत आहे. तर आल्याबरोबर फोटोशूट झालं स्वतःचं चालू. येई हो बंदा येई. अमर काय म्हणणं आहे तुझं? बढिया आम्ही ढग्याला आलोय आता. तर आता पाहू आता आपण जाऊ अंदर कसं काय ते. तर ही आपली मंडळी आहे. तर इथून समोर रस्ता आहे, आपण तिकडून जाऊया. खूप एकदम दरीचा रस्ता आहे, एकदम नॅचरल ब्युटी असणारा. तर आपल्या मित्रमंडळीसोबत आपण तिकडे जाणार आहे. भाऊचा फोटोशूट चालू आहे. हा आमच्या गावातला हिरो. तर मित्रांनो हे आहे ढगा भवन. ते तिकडे दिसत आहे तुम्हाला, ते गुफा आहे. आणि हा तिथे जायचा रस्ता आहे. ते पाण्याच्या आतमधून जावं लागते आपल्याला. तुम्ही पाहू शकता इकडे पूर्ण नदी आहे. आणि आपल्याला हे नदी ओलांडून पलीकडे जावं लागते. आणि तिथे एक गुफा आहे, त्या गुफेमध्ये मंदिर आहे. तर त्या मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन करायचं आहे. ऑलरेडी आपले मित्रपरिवार गेलेले आहे तिकडे. तर ही नदी आहे, एकदम मस्त नॅचरल ब्युटी आहे. मित्रांनो, हे महाराष्ट्र शासन वर्धा वन विभाग वन परिक्षेत्र खरांगणा सह वन परिक्षेत्र मासोद, हे मासोदच्या अंडरमध्ये येते ढगा भवन. आणि एकदम इथे मस्त टायगर बनवलेला आहे. माहिती नाही कोण बनवला आहे.
एकदम जक्कास बनवलेला आहे आणि त्यात तुम्ही जगा आम्हाला पण जगू द्या असा संदेश दिलेला आहे. आणि हे लोक बघा जगून राहिले, बिंदास जगून राहिले, पण आम्हाला जगू देऊन नाही राहिले. MPC वाल्यांची काही तर कदर करा. हे 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 भाऊ बस फोटोसाठीच येतात हे नेमकं. आणि तो एक अमर, हा ये बंदा, हे फक्त फोटोसाठी येतात इथे, फोटो शूट करायला. ये कहो बंदा और ये कहो बंदा. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक हो रहा है. तर मी चाललोय आतमध्ये. तर हे अशी गुफा आहे. जय हिंद, जय हिंद. इनक्लाब, इनक्लाब. वरती नाही पाहायचं, खालतं पाहायचं. इस आदमी का पैर टूटा हुआ है. तो बघा अमर जिथून येत आहे ना, आपण तिथून समोर आलेलो आहे. अमर एकदम जोशमध्ये येऊन राहिला. या वर्षीची पोलीस भरती कन्फर्म आहे. ये बात. प्रशांत भाऊ येऊन राहिले. ये व्हॉट द जोश.
आपण आलेलो आहे इकडे वर आल्यानंतर असं काही मंदिर आहे इकडे. हा मागचा भाग आहे. तिकडे त्रिशूल आहे. वर आल्यानंतर मित्रांनो असं मंदिर आहे. अशा प्रकारचं काही मंदिर आहे. हे महाशय इकडे बसलेले आहे. हे महाशय इकडे बसले आहे. हे आमच्या गावाचे तरुण पिढी आहे जे फक्त BJP आणि काँग्रेसला सोडून मत देतात. तो जो शेवटचा पोरगा आहे ना त्याचा तर पक्षच नाही, म्हणजे अस्तित्वातच नाही ते. आणि हा हिरो चष्मेवाला ही करताना तर महाशिवरात्रीला इथे मोठा कार्यक्रम राहतो. पुष्कळ लोक इथे भेट देतात. हरिहर महाराज तपोभूमीकडे जाण्याचा मार्ग. आई डोंट नो वेयर. तो जैसे कि आप देख सकते हैं इधर कुछ तो भी है लटका हुआ. शायद यहाँ किसी ने तो भी आत्महत्या की होंगी. तो आप गेस करके बता सकते हो या क्या हो सकता है. तर मित्रांनो इकडे आपल्याला लाजाडूचं झाड पण मिळालेलं आहे. तर ते पानं एकदम चिमून घेतात. बघा परत कर. तर तुम्हाला लाजाडूचे झाडं पण पाहायला मिळतील इकडे. मोर्या अबे बोल ना बे. काय बियाड नाव काय बियाडा पियाळा असं काही दिसतंय. बियाडा आहे ना बे. हे फळ तुम्हाला इथं ढग्याला मिळू शकतं. ते गुल सबसे पीछे ये आदमी क्योंकि इसका एक पैर टूटा हुआ है. चलो भाई चलो. गोलूभाऊचं ॲक्च्युली माहिती आहे काय झालं होतं. गोलूभाऊ ना एकदा झाडावर चढले होते. उडी घेतली आणि ॲक्च्युली ना झाडावरून ते पडले, बाय मिस्टेक पडले. तर त्यांचा एक पाय जो आहे तो ते खूप मेजर इंजुरी झाली. तर ते गुडघ्याचं त्याला ऑपरेशन करावं लागलं. तर ऑपरेशन झालं सक्सेसफुल आणि आता जवळपास बऱ्यापैकी आलेला आहे जागेवर पाय त्यांचा. तर त्यांना चालता वगैरे येते. तर आज त्यांनी पूर्ण हा डोंगर चढला आहे, जो पहाड माथा पूर्ण सक्सेसफुली चढला आहे आणि त्यांना आता व्यवस्थित चालता येतं. बघा कुठल्या पायाला झाला होता. क्या पायाला या पायाला इंजुरी झाली होती.
पण त्यांनी हार नाही मानली, नैराश्यातून खूप बाहेर निघालं. तर खूप पॉझिटिव्हली त्यांनी फेस केली ते कंडिशन. आणि तर तुमच्या जीवनात जर अशी काही घटना झाली ना तर खचून जाऊ नका, ते प्रॉब्लेम फेस करा. आणि प्रॉब्लेम किती गंभीर असला तरी त्याचं सॉल्युशन एकदा निघतेच. तर गोलूभाऊ त्याचं एक उदाहरण आहे. खाली उतरल्यानंतर अशा प्रकारचा एक नदी मिळते आपल्याला. तर अशा प्रकारचा व्ह्यू आहे इकडे. 2 किलोमीटरचा पहाड चढून आलो. तर झालेला आहे आमचावाला. आमची जे एनर्जी आहे ती सगळी खतम झाली आहे. आता आम्ही ह्या नदीचं सामोरे पाणी पिऊन पुन्हा ते एनर्जी वाढवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतोय. अरे मनोज भाई गिर गए. क्या बात. मौज कर दी बेटे, मौज कर दी बेटे ने तो मौज कर दी. वाइल्ड फोटोग्राफीसाठी एकदम मस्त झक्कास लोकेशन है. हेलो हाय दोस्तों, मैं हूं मंगेश राजकर और आप देख रहे हैं मेरे दोस्त का बेहतरीन यूट्यूब चैनल. ऐसा है यहाँ जो हम आज घूमने आए 15 अगस्त. तो यहाँ पे ये जो जगह है ये है ढगा भवन. इसे श्री शंकर जी महाराज के नाम से भी जाना जाता है. और ये यहाँ की जो विशेषताएँ है, ये आप कुछ बरस पहले श्री शंकर भगवान यहाँ पे जो ऊपर पहाड़ी है, पिछले वीडियो में आपको दिखाया होगा. तो वो जो पिछले वीडियो में दिखाया होगा वहाँ पे जो शंकर भगवान बैठे थे. तो यहाँ के जो कुल आदिवासी थे. मंगेश भाऊ काही जानकारी सांगत आहे आपल्याला. तर कृपया प्लीज डोंट माइंड, ते हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये बोलू शकतात, त्याचा काही अर्थ नाही. आणि इंग्लिश पण येऊ शकते त्यामध्ये. तर प्लीज डोंट माइंड. तर चला बघून घेऊया मंगेश भाऊचं काय म्हणणं आहे या. हाँ तो हेलो, हम जब भी कहाँ पे थे नितिन सर? हम थे शंकर जी भगवान. हाँ, यहाँ पे शंकर जी कैसा है? भगवान. हाँ तो पुराने लोगों के हिसाब से माना जाता है. उनके जो पहले बता रहे थे उनके बातों से कुछ ऐसा पता चलता है कि शंकर जी महाराज जो यहाँ पे विराजमान हुए कुछ बरसों पहले, तो उनके श्री पार्वती माता के साथ थोड़ा वाद विवाद हो गया था. इसीलिए उनके गुस्से से उनसे नाराज़ हो गए थे. इसीलिए वो इस ढगा भवन के टेकड़ी पे आके बैठ गए. तो यहाँ के जो कुछ आदिवासी थे, जो पुराने आदिवासी, उनके बातों से ऐसा व्यतीत होता है, पता चलता है कि यहाँ पे शंकर भगवान हैं ऊपर टेकड़ी पे. हाँ. तो ऐसी उनके बातों से पता चलता है कि सभी फिर वहाँ से यहाँ पे पर्यटक आना चालू हो गए. फिर और तक मंगेश भाऊ ने अपने को बहुत पकाया. तर कृपया मंगेश भाऊ मराठीत काही सांगा का थोडक्यात? मराठीत म्हणजे मग बघा ते असं आहे की इथे श्री भगवान शंकर महाराजाच्या वाघ, हरण, जे वन्य जीवन आहे ते खूप आहे इथे. वाघ, अस्वल खूपच आहे इथे. तेच बघायसाठी जास्त करून पर्यटक इथे येतात फिरायसाठी. बस ठीक आहे, धन्यवाद मंगेश भाऊ, तुम्ही खूप पकवलं आम्हाला. आणि खरं तर एक चांगली माहिती दिली. तर मुख्य म्हणजे इकडे वाघ पाहण्यासाठी लोक भरपूर येतात. आणि इकडे जंगलचा एरिया असल्यामुळे वाघ भरपूर प्रमाणात आहे. तर तुम्हाला वाघ बघायचा असला तर नक्की एकदा इकडे या. तर आता आम्ही खूप थकून खाली आलेलो आहे. इकडे खेळासाठी आहे, तिकडे झुला पण आहे. ओ भाई, मुझे मारो. नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. इथे मित्रांनो एक घर आहे. इकडे काही लोक राहतात आणि इकडे पंडितजी राहतात. तर मित्रांनो या ढगा भवनामध्ये हे पंडितजी आहे इकडे, इथे राहतात. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया या ठिकाणाचं विशेष महत्त्व काय. तर काय सांगू इच्छिता तुम्ही या ठिकाणाविषयी? या ठिकाणी सुरुवातीला आलो मी इथे. इथे आलो तर कोणीच नव्हतं. अच्छा.
त्यावेळेस काय झालं, हे भाईजी राय इथं अच्छा. तुळशीदासजी चांडक. हां. तर हे आले त्या दिवशी माडी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आलो मी इथं. हां. आल्याच्या नंतर मग 10 वाजता भाईजी आले. हां. म्हणजे विचारलं कुठं राहता का राहता, हां. परिचय सांगितलं. हां. मग आता चालले कुठं म्हणे तुम्ही. हां. म्हटलं मी हरिद्वारले चाललो. हां. तुमच्यापाशी काही सामान नाही, काही साहित्य नाही, कसे पोचाल म्हणे हरिद्वारले. हां. हरिद्वार तर पुष्कळ दूर आहे म्हणे इथून. हां. हरिद्वारमध्ये एक एक संत असे आहे की कोणाची ओळखी कोणाला नाही. हं. तुम्ही इथंच राहा म्हणे, आम्ही मदत करू तुम्हाला म्हणे. अच्छा. काय त्याचं म्हणणं ऐकलं मी. त्याने स्वयंपाक गिपाक केलं म्हणे, जेवायला दिलं. हां. समागमी नेलं मग त्याईनं गावले. कामठीने त्याचं वावर आहे, बंगला आहे, अच्छा. तिथं नेलं. मग एक दिवस ठेवलं. त्याने पुढं भर ज्वारी दळून दिली, काही पैसे दिले तिकीटसाठी. ते आले. हां. मग ते 4-8 दिवसात 15 दिवसाचीच राहे. अच्छा. मग आखाडीपासून तर त्याच्या अखंड पोवतीपर्यंत पौर्णिमा आपला हे राहे, श्रावण महिना. अच्छा. अशा रीतीने मग कोणी आले इथं, गाव आले ते ओळखीचे होते. 40 वर्षापासून भाईजी तिथं रावटी होती. अच्छा. मग लावले. हां. यायला काही मदत करायचं, अनाथ पाण्याचं काही, चहा पाण्याचा. तर ते कबूल करेत. मग त्याच्याच इकडे द्यायचे परिचय राहिले. तेच काही सामान सुमान धान्य वगैरे देऊन दे, अच्छा. साखर गिकर चहापत्ती वगैरे असं चालू आहे. आता हे तसंच चालू आहे अच्छा. इथं. आता त्याची 17-18 वर्ष समाधी गेले ते. अच्छा. त्याची समाधी आहे हे इथं. अच्छा. त्याईनंच ठेवलं म्हणजे इथं तुमचा परिचय बी जवळ राहील, कुटुंब परिवार, तुमची भावभक्ती होते म्हणे. इथं राहाल तर तुमची काही ओळखी होऊन जाईल म्हणे. अशा रूपानं मी राहून राहिले. अच्छा. आता सगळं व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. हे दक्षिणा देणगीवरच चालते. अच्छा. तुम्हाला इकडे राहणं आवडते अशा हो जंगलात एरियात? एकदमच आवडते. राशन वगैरे सगळं मिळते? हो. अच्छा. तर जेवणाचं वगैरे सोय आहे व्यवस्थित? जेवणाचं हाताने करावं लागते. अच्छा. तुम्हालाच करावं लागतं? करावं लागते. तर दोन्ही टाईम तुम्ही करता? हो, दोन्ही टाईम नाही, एक टाईम नाश्ता करून घेतो काहीतरी, हां. आणि मग संध्याकाळी आपलं तिखट भात वगैरे काही पोळ्या गिळ्या करायला राहिलं. पुन्हा स्वयंपाक आला तर मग तिथं डब्बा वगैरे मिळते. अच्छा. आणि इथेच राहता? हो, इथेच राहतो. या अशा वातावरणात राहायला तुम्हाला आवडते? खूपच आवडते. अच्छा. आहे कमजोरी. हां. कुटुंब परिवार आहे माझा. आर्वील आहे मोठा मुलगा, अच्छा. टीचर आहे तो. अच्छा. नातू आहे, नातवाचं लग्न झालं. नातींचंही जुळलं संबंध. अच्छा. एक पोरगा वर्धेले राहते, अच्छा. एक लहान हिंगणघाटले राहते. अच्छा. कुटुंब परिवार सारे आहे. ते म्हणते जाऊ नका. हां. मी म्हणतो मी गेल्याशिवाय राहणार नाही. हां. एक दिवस हे देह सोडून जाणे आहे. हां. आता जित्यापणातच मी चाललो तर तुम्ही मना करू नका. निभवते भगवंत, तुम्हाला आशीर्वाद देते. अशा रूपाने एकासाठीच आपली भक्ती नाही आहे. आपण तरले ते नवलं नव्हे, तारावे कुळजनाशी. अच्छा. याच्यात कुळजन सारे दिसते. भगवंता त्याला आशीर्वाद देतो. कुणी म्हणते आशीर्वाद द्या भाऊजी. ठीक आहे बा, भरपूर घे आशीर्वाद. आता एकासाठी थोडी आहे, सर्वांसाठीच आहे. अच्छा. बाबाजी इथे राहतात. हे बाबाजीचं घर आहे. तर बाबाजीचा एक मुलगा टीचर आहे आणि त्यांची फॅमिली पण चांगली आहे. तरी पण बाबाजी इथे अशा ठिकाणी राहतात कारण त्यांना निसर्गाच्या ठिकाणी राहायला आवडते. तर खूप चांगलं वाटलं बाबाजी तुम्हाला. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आशा करतो तुम्ही तुमच्या जीवनात खूप आनंदी असाल. आम्ही आलो आहे एका मस्त अशा स्पॉटवर, ज्याचं नाव आहे महागाडी, आणि इकडे क्राऊड आहे. तर मस्त एन्जॉयबल प्लेस आहे आणि तुम्हाला दाखवू इच्छितो. हे धरण आहे आणि हे आपली मित्रमंडळी आहे. आणि इकडे क्राऊड आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे क्राऊड आहे. पाय ठेवायला जागा नाही कारण हे फेमस स्पॉट आहे. महागाडी म्हणून काहीतरी आहे. तर इकडे निवांत वाटतं जरा. इथे भिंत आहे मोठी बांधलेली. भिंतीवर बसून समुद्राचा व्ह्यू पाहण्यामध्ये खूप एकदम मजा येते. आणि इथे बसून आपल्या बाजूला एक धरण आहे, पाण्याचं मस्त समुद्र आहे.
तर हा समुद्राला निरीक्षण करताना ना एकदम मनाला समाधान होते आणि मन असं तृप्त होऊन जाते, माइंड रिलॅक्स होते. तर अशा ठिकाणी तुम्ही पण या कधीतरी आणि एंजॉय करा. बस बाकी तो लाइफ में सभी चलते रहते प्रॉब्लम्स और बाकी काम. तर स्वतःसाठी एक दिवस काढून नक्की एन्जॉयमेंट करा, कारण हे खूप महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये. हे जर आपण मिस केलं ना तर आपण आयुष्य नाही जगलो असं आपल्याला कळेल जेव्हा आपण आयुष्याच्या शेवटच्या दिवशी हॉस्पिटलच्या एका कोणत्या तरी बेडवर पडून असू आणि आपल्याला त्यावेळेस रिअलाईज होईल की आपण काहीतरी मिस केलं आपल्या लाईफमध्ये, ते असेल एन्जॉयमेंट. तर बस इतना ही आज के लिए, आज के व्लॉग को करते हैं. और चैनल पे नए हो तो सब्सक्राइब जरूर करना. जय हिंद, जय भारत.